श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या 500 मेट्रिक टनाच्या जे देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून 75,000 मेट्रिक टनाची क्षमता असलेली, गोडाऊन क्षमता असलेली जी अन्न साखळी तयार केलेली आहे आणि त्या निमित्तानं या संस्थेने उभारलेल्या 500 मेट्रिक टनाच्या गोडाऊनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय संजयरावजी काळेसाहेब, त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित नाबार्डचे अधिकारी शेजलकर साहेब, आपल्या तालुक्यातील सहकारी संस्थांचे अधिकारी माननीय गजेंद्र देशमुख साहेब, त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माननीय निवृत्ती शेठ काळे, या ठिकाणी उपस्थित मार्केट कमिटीचे पांडुरंग शेठ बाबुराव गाडगे, या संस्थेचे चेअरमन माननीय अशोकजी गुंजाळ साहेब, या संस्थेचे विविध सगळे संचालक आणि या ठिकाणी उपस्थित सभासद बंधू आणि भगिनी, अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम. या निमित्तानं माझ्या आधी निवेदक माननीय जयवंतदादा भडके असतील किंवा सगळ्याच अधिकारी वर्गानं या ठिकाणी ज्या पद्धतीनं कौतुक केलं आहे आणि आपल्या सोसायटीचं खरं बघितलं तर एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे. आपल्या सोसायटीच्या बाबतीमध्ये 37 लक्ष रुपयाचा नफा आणि जवळपास 3,500 सभासद संख्या, अतिशय मोठी असलेली संस्था. या संस्थेनं यापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा एक खूप चांगल्या टुमदार अशा पद्धतीची इमारत या निमित्तानं उभी केलेली आहे. प्रथमतः खूप चांगला कारभार असलेली संस्था म्हणून या संस्थेचं वर्णन नक्की या ठिकाणी करता येईल. वैकुंठवासी रामदादा बोरचटे आणि त्यांच्या त्या तत्कालीन सगळ्या सहकाऱ्यांनी अनेक वर्ष केलेल्या कामाचं आज चीज होताना आपल्याला दिसतं आहे. कारण माझ्या आधी देशमुख साहेबांनी या ठिकाणी वर्णन केलं की सहकारी संस्थांना शक्यतो जागा कुठं नाही, फक्त इमारतीपुरत्या जागा आपल्याला दिसत आहेत. आणि आज आपण एका अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहोत की या जी साखळी इमारतींची उभी केलेली हिचं लोकार्पण त्या ठिकाणी आपल्या देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी मग असे आपण ऐकत होतो की या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की 5 वर्षापूर्वी जे मंत्रालय त्या ठिकाणी सहकार मंत्रालय, म्हणजे आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासात कधी नव्हे तो निर्णय झाला आणि त्या काळामध्ये प्रत्येकाच्या पोटामध्ये थोडीशी कालवाकालव झाली की सहकार मंत्रालय केले हे फक्त भाजप धारकीने संस्था त्या ठिकाणी घडवायचे म्हणून केलं आहे की काय. परंतु त्यानंतरच्या काळात आज आपण 5 वर्षामध्ये मगाशी त्यांनी सुद्धा सांगितलं की यामध्ये कुठेही राजकारण न ठेवता खरं बघितलं तर सहकाराचा हेतू आपण एकमेकाच्या हातात हात घालून काम करायचं किंवा जे सभासद आहे सामान्य सभासदांना या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय मिळवून देता येतो. यामध्ये आपण बघतोय की गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये की फक्त कर्ज घेणं आणि देणं एवढ्या व्यवसायावर कुठंतरी जे थांबलेलं होतं त्याला कुठंतरी गती मिळून अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्याला सहकारी संस्थांना किंबहुना विकास सोसायट्यांना त्या ठिकाणी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. आणि आज आपल्या अनेक सोसायट्याच्या माध्यमातून या गोडाऊनच्या माध्यमातून असेल किंवा ड्रोन त्या ठिकाणी फवारणीचे घेत आहे, कुणी महाई सेवा केंद्र सुरू करतं किंवा अनेक व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सभासदांना सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. यामध्ये आज आपण जर बघितलं तर जी पूर्वी चालल्या त्याच पद्धतीने सोसायट्या चालल्या तर फक्त नफा तोट्याचं गणित जुळवायला सोपं होतं. परंतु हे सुद्धा एक आव्हानात्मक आहे की ह्या संस्था उभ्या केल्यानंतर किंवा इमारती बांधल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं धान्य साठवलं गेलं पाहिजे. साठवलं गेल्यानंतर मला वाटतं साहेब हे फक्त सरकारी धान्य गोडाऊन नाही, हे शेतकऱ्यांच्या वापराकरता एखाद्याच्या शेतामध्ये समजा सोयाबीन पिकले आणि त्याला ते ठेवायची अडचण आहे
ते इथं आणून ठेवल्यानंतर त्याचं किडीपासून होणारं नुकसान किंवा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हे झाल्या पाहिजेत आणि त्याचं हे केल्यानंतर नक्कीच बाजारभावातील चढ उताराच्या माध्यमातून जो नफा तोटा त्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणि अशा पद्धतीचं कार्य हे सोसायटीनं या पुढच्या काळामध्ये केलं पाहिजे अशी सगळ्या सभासदांची अपेक्षा आहे. या ठिकाणी बँकांनी अनेक पद्धतीनं सहकार्य केलं, अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे 1% व्याजदरानं साधारणपणे संस्थेला ही इमारत त्या ठिकाणी मिळते. जर मिळणाऱ्या नाबार्डच्या माध्यमातून ज्या सबसिडीज आहेत किंवा शासनाच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून ज्या सबसिडी मिळत आहेत त्या माध्यमातून जर आपण बघितलं, परंतु खरी अडचण ही जागांची त्या ठिकाणी सोसायट्यांना आहे. म्हणून भविष्यकाळामध्ये प्रत्येक सोसायटीनं आपली कुठेतरी जागा असावी अशा पद्धतीचे उपक्रम या निमित्तानं राबवले गेले पाहिजे. कारण आपण इमारत निधी किंवा या माध्यमातून कुठेतरी पैसे शिल्लक टाकून प्रथमतः जागा त्या ठिकाणी खरेदी केली पाहिजे आणि नंतरच्या काळामध्ये या अशा पद्धतीच्या अनेक सवलती असलेल्या योजना आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताकरता त्या ठिकाणी राबवता येते. आज आपण बघतोय की सरकार फक्त विकास सोसायटीच्या माध्यमातून नाही तर दूध संस्था असतील किंवा बँकिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी रुजवण्याचं काम केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की सभासदांनी त्या ठिकाणी प्रामाणिक राहिलं पाहिजे. मी दूध संस्थांमध्ये काम करत असताना आज आपण 2 दिवसापूर्वीपासून किंवा कालची जी यूट्यूब किंवा माध्यमातून ज्या बातम्या बघतोय की भेसळीचं प्रमाण अत्यंत त्या ठिकाणी घातक अशा पद्धतीचं आहे. म्हणून आपण प्रत्येक सभासदांना त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. भेसळ कोण करते? व्यावसायिक तर भविष्यकाळामध्ये म्हणजे तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी ज्यावेळी या ठिकाणी काम करताना दिसत आहेत आणि परंतु या पाठीमागच्या काळात या गोष्टी का झाल्या नाहीत? किंबहुना आपल्या तालुक्यातील हांडे म्हणून जो माणूस त्या ठिकाणी गुन्हेगार म्हणून पकडलेला होता, यांना शासन न होता तीच परत रिपीट साखळी त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला बघायला मिळते. म्हणून हा केवळ फारच न राहता शासनाने सुद्धा त्याच्यामध्ये गंभीरतेनं लक्ष घातलं पाहिजे. मला विषय डायव्हर्ट करायचा नाही, परंतु सहकारामध्ये अशा ज्या अनिष्ट चालीरीती ज्या ठिकाणी आहेत त्या जर बंद झाल्या तर खरं सभासदांना त्या ठिकाणी अधिकचा नफा मिळण्याचं किंवा उत्पादकाला त्या ठिकाणी अधिक बाजारभाव मिळण्याची एक जी हे आहे त्या निमित्तानं ही साखळी उभारण्याचं खरं तर या निमित्तानं प्रयत्न होतोय. मी या उपक्रमाला या ठिकाणी विविध सभासद असतील किंवा उपस्थितांच्या वतीनं शुभेच्छा देत असताना जिल्हा परिषद सदस्य स्मिताबाई कलशे आणि पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी माझं त्यांच्याकडून नाव घ्यायचं राहून गेलं. मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मी पुन्हा एकदा या उपक्रमाला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद.